अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. सकल हिंदू समाजाच्या वतीनं येणाऱ्या 23 तारखेला कोल्हापूरचा बंदचं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. याला शिवसेनेच्या वतीनं आम्ही पाठिंबा जाहीर करतोय आणि संपूर्ण करवीरवासियांना मी आवाहन देखील करतो की बंद हा शांततेत पार पाडावा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी 17 ऑगस्टला हिंदू धर्म परिषद झाली आणि या हिंदू धर्म परिषदेवर बोलताना या हिंदुस्थानातील हिंदुस्थानामध्ये हैदराबादमधील एक निजाम जो नेहमी गरळ ओकत असतो हिंदूंच्या विरोधात, ओवेसी याचा एक समर्थक जयसिंगपूरमध्ये राहतो. तो काल जो निषेध मोर्चा त्यांनी आयोजित केला होता रामगिरी महाराजांच्यावर, कारण होतं रामगिरी महाराजांचं निषेध मोर्चाचं. मग या हिंदू धर्म परिषदेचं बोलणं घेऊन त्या ठिकाणी हिंदूंना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं. आणि मग हा जो राहुल कांबळे जो कोण आहे हा एक हनी ट्रॅप मधला एक जो हनी ट्रॅप करायला लावतो आणि मग इंडस्ट्रियलिस्ट असतील, श्रीमंत लोक असतील, या माध्यमातून खंडणी वसूल करतो. अशा अनेक गुन्हे याने यापूर्वी केलेले आहेत. यानं या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात अशा पद्धतीची गरळ ओकणं हे निश्चितपणे निंदनीय आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तो हिंदूंच्या विरोधात गरळ ओकत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणारे काही समाजकंटक हे त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहन देत होते, टाळ्या वाजवत होते. त्या राहुल कांबळेसह हिंदूंच्या विरोधात बोलण्याला जे समर्थन करत होते या सर्वांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी या ठिकाणी करतोय. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की या देशामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती आमच्या दृष्टीने हिंदू आहे आणि आमची आहे. आम्ही देखील त्याच भावनेनाच काम करतोय. या देशावर प्रेम करत असणारी प्रत्येक व्यक्ती आमची आहे, मग ती कोणत्याही समाजाची असो, कोणत्याही धर्माची असो. पण हे गेल्या काही दिवसामध्ये जे षडयंत्र सुरू आहे लव जिहादच्या माध्यमातून हिंदू पोरींना पळवून आणा, 5 लाख रुपये, मग विविध जातीच्या त्यामध्ये अक्षरशः बोली लावली गेलेली आहे. हे निश्चितपणे लव जिहाद जो प्रकार आहे ही हिंदूंना चीड येण्याचा एक प्रकार आहे आणि म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागते. लँड जिहाद म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी यांनी अतिक्रमण करावी, मग हिंदूंनी रस्त्यावर का उतरू नये? मग या दोन्ही गोष्टी करताय कोण? मग या देशात अशांतता माजवायची आहे का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शाहूरायांच्या भूमीमध्ये आपण राहतो. आम्ही कधीही कुठल्या जातीपाती धर्माच्या विरोधात कधी काही काम केलेलं नाहीये. पण या देशामध्ये राहायचं आणि हिंदूच्या अस्तित्वाला धक्का देण्याचा जे कोण प्रयत्न करत असतील तर त्यांना मी आव्हान देतो, अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये जर तुम्ही कोणती कृती केली तर निश्चितपणे तुम्हाला आम्हाला सामोरं जावं लागेल. हिंदू बिलकुल स्वस्थ बसणार नाहीत. अशा प्रकारचं या ठिकाणी मी त्यांना आव्हान देतो.